सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्र प्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्या कारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी व ज्ञानाला, प्रेमाला पात्र करण्यासाठी ज्या अनंत लीळा परमेश्वरांनी केल्या, त्या लीळेंमधून आपल्याला जो समज, बोध आणि जाणीव करून दिलेली आहे, तो बोध, समज, जाणीव आपल्या जीवनात उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर खडकुलीला आहे आणि खडकुलीला असताना आचार्यांबरोबर बाईसा आणि अनेक भक्त आहे. दायंबा पण आहे. दायंबा परवाला येतो म्हणून गेले आणि 100% येतो, अन्यथा नाही आलो तर मी सरलो असं समजावं असा शब्द देऊन गेल्यानंतर मात्र ते बरोबर परवाला येतात. आल्यानंतर त्यांना जो आलेला अनुभव आहे, कारण देवाने नाकारलं होतं, तुम्ही जाऊ नका, ही भूत अमावस्या असल्यामुळे या देवता तुम्हाला त्रास देऊ शकतात. आणि त्या अनुषंगाने परमेश्वराने आपल्याला देवतेच्या अनुषंगाने एक जे मनामध्ये भय असतं, ते भय काढून टाकणे. आपण आपल्या विचारावर, आपल्या तत्त्वावर, आपल्या सिद्धांतावर, आपल्या धर्मावर जर असेल तर ते त्यांच्या काम करतात, परंतु वेळ, काळ, परिस्थिती बघून आपण ते टाळलं पाहिजे हा समज आपल्याला देतात. आणि अनंत शक्ती जो परमेश्वर आहे, तो परमेश्वर सकाळांची विषय व्यवस्था करणारा आहे. त्यामुळे तेही परमेश्वराच्या शक्तीच आहे आणि या शक्तीद्वारे सृष्टी चालवतात. त्या शक्तीचा अभिमान परमेश्वराला आहे आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून त्यांची विषय व्यवस्था परमेश्वरालाच करावं लागते. आणि त्या अनुषंगाने परमेश्वरांनी आपल्याला बोध आणि जाणीव, समज करून दिलेला आहे. असंच दायंबा आता परमेश्वराच्या सन्निधानात आलेले आहे आणि दायंबाला खरूज झालेली होती, आजार झालेला होता. आणि ते खरूज असा आजार आहे का त्याला खाज येत राहते आणि जितकी खाजवली तितकी त्याला आणखीन खाज वाढत राहते. म्हणून देवाच्या समोर ते बसलेले आहे आणि खरूज झालेले असल्यामुळे त्यांना खाज येत असल्यामुळे ते खाजवत आहे, इतकं की रक्त निघेपर्यंत खाजवत आहे, परंतु ते काही थांबे ना. ते पाहून सर्वज्ञ म्हणाले, भोजे खरूज खाजू नये, खरूज खाजविता तो विरक्त म्हणले, खरूज खारविना तो विरक्त. तो विरक्त आहे आणि तुम्ही जर साधक आहात तर तुम्ही खरूज खाजवली नाही पाहिजे आणि ती जर खाजवली तर ती वाढतच राहणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही खाजू नका. दायंबा थोडेसे जरा अशा गमती वगैरे करण्यामध्ये माहीर होते आणि मग ते म्हणतात, जी खरूज खाजवणार नाही तर असा कोणी दिसतच नाही म्हटले. आणि मग ते ज्या कर्मराट इथले जे अन्य साधू आहे की जे ऋषीमुनी होऊन गेलेले आहे, त्यांनी कशी खरूज खाजवली, परशुरामाने खाजवली, विश्वामित्राने खाजवली आणि ते खरूज खाजवली म्हणून तपापासून भ्रष्ट झाले म्हटले. तर आमचं काय म्हणे, आम्ही कोण आहोत, आपण म्हणतो ना आम्ही कोणत्या झाडाची पत्ती आहोत, अशा पद्धतीने ते म्हणतात, आमचा काय पाठ. म्हणून पुन्हा ते खाजू लागले आणि सर्वज्ञांनी साक्ष्य केलं, कारण त्यांनी ती कडी केली होती का अनेक जे साधू संत होऊन गेले, तप करायचे, परंतु ही खरूज खाजवली. आता आपण शब्दशः अर्थ जर घेतला तर खरूज हा आजार आहे आणि तो खाजवला तर तो खाजवला जातो, परंतु त्याचा तात्विक जो अर्थ आहे, मर्म आहे, हे खूप मोठं आहे. कारण खरूज हे जे आहे ही विरक्तीशी निगडीत आहे, विरक्ती ही वैराग्याशी निगडीत आहे आणि वैराग्य हे ज्ञानाशी निगडीत आहे. म्हणजे आपण जसं आहे तसं जाणणं म्हणजे ज्ञान, आणि त्या ज्ञानाचं लक्षण आहे वैराग्य आणि वैराग्याचं लक्षण आहे विरक्ती. वैराग्याची व्याख्या परमेश्वराने सांगितलेली आहे, ज्ञानाची व्याख्या सांगितलेली आहे. जे जसं आहे तसे जाणणे म्हणजे ज्ञान, आणि ते जाणल्यानंतर आपोआपच माणसामध्ये सर्व समजलं, बोध झाला, जाणीव झाली, तर एक वैराग्य प्राप्त होते. वैराग्य म्हणजे इयामूत्र फलोपभोग विरागो वैराग्यम, म्हणजे कशाची अपेक्षा नसणे, परमेश्वराच्या प्राप्तीची सुद्धा अपेक्षा न राहता स्वस्थता निर्माण करून फक्त आणि फक्त परमेश्वराने जे सांगितलं आहे, म्हटलं आहे ते आपण करत राहणे, म्हणजे कशाची अभिलाषा ना पर ना आवर, कशाची अभिलाषा न राहता जो राहतो तो वैरागी. आणि वैराग्याचं लक्षण आहे विरक्ती, मनातून विरक्ती असली पाहिजे. ही विरक्ती जी आहे ही आपोआप येत नाही, त्यात वैराग्य निर्माण व्हावं लागतं, वैराग्याला ज्ञान असावं लागतं. आपण फक्त ज्ञान, कोणीतरी सांगतं आहे, काहीतरी बोलतं आहे, कोणीतरी आपल्याला निरूपण करतं आहे म्हणून आपण ज्ञानी समजतो, परंतु पक्षकारांनी व्याख्या केलेली आहे ज्ञानी याची, जो क्रिया करीतो ज्ञानी, म्हणजे आचरण करल, त्याग करल,
एक निष्प्रियता निर्माण होईल, वैराग्य प्राप्त होईल, विरक्ती प्राप्त होईल. परंतु कपड्यावरती वैराग्य, कपड्यावरती विरक्ती नसते किंवा नावावरती विरक्ती किंवा वैराग्य नसतं. ती आतून असावं लागते आणि ते आतून असण्याचं कारण आहे ज्ञान. जे ज्ञान आहे ते परमेश्वराने आपल्याला जर उमटवलं, जाणवलं आणि त्यातली जर समज आपल्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये निर्माण झाली तर आपोआपच शुद्धीकरण निर्माण होतं आणि शुद्धीकरणातून कशाची अपेक्षा आपल्याला राहत नाही. त्याला म्हणतात वैराग्य. आणि त्यानंतर विरक्ती आपोआपच निर्माण होते. अभिलाषा, लालसा कोणत्याही प्रकारची राहत नाही. नुसतं आपण ज्ञान बोलणं, ज्ञान सांगणं हे ज्ञानाचं आणि विरक्तीचं, वैराग्याचं लक्षण नाही आहे. आणि म्हणून परमेश्वराने खूप मोठं मर्म सांगितलं आहे आणि दायंबानेसुद्धा सांगितलं आहे का ज्ञान जरी झालं तर वैराग्य प्राप्त होणं इतकं सोपं नाही आणि वैराग्य झालं तर विरक्तीवर जाणं सोपं नाही. कारण मोठे मोठे जे साधू संत आहे त्यांनी ते वैराग्य त्यांना जमलं नाही आणि त्यामुळं ते तपावरून, धर्मावरून गेले. तर माझी काय गत आहे, अशा पद्धतीनं एक अत्यंत खूप मोठं ज्ञान या लीळेतून आपल्याला समजलं पाहिजे. आणि बाह्यांगाने आपण सांगणारे भरपूर आहे, ऐकणारे भरपूर आहे, धार्मिकता करणारे भरपूर आहे, आपल्याला दिसतात. परंतु ज्ञानाच्या गोष्टी करायच्या, त्यागाची गोष्टी करायच्या आणि अभिलाषा, लालच मात्र आपल्या हृदयात जर ठेवायची तर ते ज्ञानाचं लक्षण नाही. ज्ञानाचं लक्षण आहे वैराग्य, विरक्ती. हे आपण लक्षात जर घेतलं तर परमेश्वराने सांगितलं ज्ञाता विरक्ताचा संग कीजे. म्हणजे जो ज्ञानी आहे पण नुसता ज्ञानी असून उपयोग नाही, त्या ज्ञानातून त्याला विरक्ती जर निर्माण झालेली असेल तर तो खऱ्या अर्थाने ज्ञानी आहे आणि त्याचा संग केला पाहिजे, त्याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, त्याच्याकडून आपण काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे आणि त्या रस्त्यावर चाललो पाहिजे. नाही तर पूर्वी कर्मराटीमध्ये काही संत म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आपण बोलणं वेगळं करतो, करणं वेगळं करतो, आपल्या मनात वेगळं, ओठात वेगळं, कृतीत वेगळं. तर हे ज्ञानाचं लक्षण नाही आहे. ज्याप्रमाणे आपण बोलतो आहे, ज्याप्रमाणे आपल्याला समज झाला आहे त्याचप्रमाणे आपण त्या रस्त्यावरती सातत्यपूर्ण चालण्याचा जर प्रयत्न केला तर ते वैराग्य असतं. आणि वैराग्य हे ज्ञानाशी निगडीत आहे. कारण ज्ञानीविन वैराग्य काय करावे बाप, या परमेश्वराने सांगितलं आहे. जे अन्य राटीचे अनेक साधू संत आहेत ते उकिरड्यावरती लोळतात, तिथले शिते व्यसतात, इतकं वैराग्य त्यांना आलेलं असतं. परंतु ज्ञान नसेल तर ते वैराग्याला काही अर्थ नाही म्हटले. म्हणून ज्ञानाची जी गोष्ट आहे ही आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्ञान कशाशी निगडीत आहे, वैराग्य कशाशी निगडीत आहे, विरक्त कशाशी निगडीत आहे. आणि खरूच खाजविना तो विरक्त देव म्हणतात. ज्ञान आहे, धर्म आहे, दैवराटीत आलेले आहे, बोध आहे, परंतु तरी तुम्ही खरूच खाजवताय. खरूच खाजवताय याचा अर्थ धर्म, तत्त्वज्ञान परमेश्वराने जे सांगितलं आहे, जे म्हणितलं आहे ते न करता बाकीच्या गोष्टी करणं, धर्माच्या नावाखाली जी अंधश्रद्धा आहे ती पसरवणं, लोकांच्या मजबुरीचा, अज्ञानाचा फायदा उचलणं, ज्योतिषशास्त्र पाहणं, ट्रॅव्हलचे धंदे काढणं, धर्माच्या नावाखाली अनैतिक गोष्टी करणं आणि स्वतःचं उखळ पांढरं करणं, याला म्हणतात खरूच खाजवणं. कारण विनाकारण कारण नसताना जर एवढा बोध आहे, एवढं ज्ञान आहे, एवढा समज आहे, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपली वाटचाल चालू आहे, मुक्तीची चाड आहे आणि जर तो खरूच खाजवीत असेल तर तो त्या धर्मावरतीच नाही आहे. धर्मावरती गेला याचा अर्थ तो विकारला आणि विकारला याचा अर्थ तो बदलला. तर हा जो बदल आहे तो ज्ञानाशी निगडीत नाही आहे. बदल ऊर्ध्वगतीचा असला पाहिजे. नीचगतीचा बदल परमेश्वराला अपेक्षित नाही आहे आणि नीचगतीचा बदल करण्याची आवश्यकताच नसते. कारण अनादि अविद्यायुक्त जीव मतित्रय असल्यामुळं तो नीच विचार करतो, नीच विचाराचं चिंतन करतो आणि त्या नीच गोष्टीमध्येच रमतो. त्याच्यामुळं हे जे ओरिजिनल मूळ जे स्ट्रक्चर आहे जीवाचं ते तसंच आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचा प्रयत्न करावा लागत नाही. प्रयत्न करावा लागतो ऊर्ध्वगतीचा आणि तो ज्ञानावर आधारित आहे. म्हणून ज्ञानांच्या अनुषंगाने आपण जर चालायचं म्हटलं किंवा समजायचं म्हटलं, ऐकायचं म्हटलं, पाहायचं म्हटलं तर जिथं वैराग्य आहे, जिथं विरक्ती आहे तिथं ज्ञान आहे. कारण ते त्याचं लक्षण आहे. म्हणून आजूबाजूला आपल्याला दिसतात दैवराटीचे आहे, आपलेच आहे, परंतु ते नेमके कोण आहे हे ओळखण्यासाठी ही लीळा किंवा हे तत्त्व, हे सूत्र याचं जर आपण चिंतन केलं आणि त्यातलं जर मथितार्थ आहे, यथार्थता जे आहे ते आपण जर समजून घेतली तर आपल्याला अंदाज बांधता येईल, तर्ककुतर्क करता येईल, लक्षात येईल निदान. आणि त्यातून आपण आपली जी धार्मिकता आहे ती योग्य पद्धतीनं योग्य व्यक्तीच्या माध्यमातून करू शकतो. म्हणून परमेश्वराने जे आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलं आहे ते समजून जर घेतलं तर आपण काय करावं, कसं राहावं, कोणाबरोबर जावं, कोणाबरोबर प्रवास करावा, हे सर्व काही परमेश्वराने आपल्याला बारीक सारीक गोष्टी अत्यंत मायपणाने सांगितलेल्या आहे. आणि ते फक्त आणि फक्त जीवाचं हित व्हावं, या जीवाने स्वतःचं हित करून घ्यावं या उद्देशानेच आहे. म्हणून ज्ञाता विरक्ताचा संघ देवाने सांगितला आहे. नुसता ज्ञानयाचा संघ नाही सांगितला, नुसता विरक्ताचाही संघ नाही सांगितला. हे दोन्ही एकत्र नांदतात तेव्हा तो परमेश्वराचा दैवराटीचा खरा भक्त असतो.
कारण नुसतं ज्ञान असणं म्हणजे परमेश्वराचं भक्त असणं नव्हे, नुसती विरक्तता असणं हे बी असणं नव्हे. तर दोन्ही बरोबर जर असेल तर ते एकावर एक अवलंबून आहे. जिथं विरक्तता आहे तिथं ज्ञान आहे, जिथं ज्ञान आहे ती विरक्तता आहे. परंतु ज्ञान असेल परंतु विरक्तता नसेल आणि विरक्तता असेल तर ज्ञान नसेल तर तेही परमेश्वराने सांगितलं आहे. वैराग्य आहे परंतु ज्ञानाविनं काही उपयोगाचं नाही आहे, किंवा ज्ञान आहे परंतु विरक्तीविनं काही उपयोगाचं नाही. त्याचं उलटं जर आपण केलं तर लक्षात येईल, ज्ञानाविन वैराग्य काय करावे बापिया, तसे वैराग्याविन ज्ञान काय करावे बापिया. हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला खूप मोठं मर्म, खूप मोठा चिंतन किंवा खूप मोठं समज आपल्याला प्राप्त होईल आणि ती आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी. यासाठी अंतःकरणाची शुद्धता, मुक्तीची चाड, परमेश्वराच्या प्राप्तीची इच्छा, वासना, प्रार्थना, चतुर्विध दुःख जर आपल्यात असेल तर आपोआपच ते तयार होईल. परंतु ते तयार होणं इतकं सोपं नाही आहे. ते ज्ञानावर आधारित आहे. तर ज्ञानातला समज, त्या समज आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नावरती सातत्यपूर्ण जर आपण ठाम राहून निश्चयात्मक बुद्धी आपली जर निर्माण केली, निग्रह केला, संकल्प केला तर परमेश्वरही आपल्याला सहाय्य करतात आणि आपण आपोआपच आपल्या मनामध्ये जी अंत आहे, मीपणा आहे, तो आपोआप आपल्या मनातून खुडून जातो, निघून जातो. परंतु त्यासाठी सातत्य महत्त्वाचं आहे, प्रयत्न महत्त्वाचा आहे. एके दिवशी असंच परमेश्वराच्या ठिकाणी सर्व भक्त लोक आहे, परंतु आता भटोबास हे अनुसरलेले आहे आणि अनुसरल्यानंतर कळत नकळत त्यांच्याकडून जी चुकी झाली त्या चुकीचं प्रायश्चित्त त्यांनी 6 महिने केलं आणि त्या 6 महिने केल्यानंतर आता त्यांना खऱ्या अर्थाने जाणीव झालेली आहे की आपण कोण आहोत, आपण काय केलं आजपर्यंत, कसं केलं, हे सर्व जाणीव आपोआपच होते. ज्यावेळेस ज्ञानावरती जाता तुम्ही, त्या ज्ञानातली समज निर्माण होते, समर्थवादावरची आपल्याला निष्ठा निर्माण झालेली असते आणि परमेश्वराची जर आवडी निर्माण झालेली असेल तर आपोआपच त्या तत्त्वज्ञानात जात असताना, अभ्यास करत असताना आपला भूतकाळ आपल्याला कळतो, समजतो, जाणवतो की आजपर्यंत अनंत जन्म, अनंत सृष्ट्या वाया का गेल्या, आपण कोणत्या विकाराने गेल्या, कोणत्या विकल्पाने गेल्या, कोणत्या हिंसेने गेल्या, कोणत्या दोषातून गेल्या. आणि हे जे आहे परमेश्वरांनी खूप मोठं आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे, प्रेझेंट दिलेलं आहे की कळत न कळत आपल्याकडून अनेक चुका झाल्या, परंतु त्याची जाणीव होणं आणि त्या जाणीवेतून कबुली देणं अर्थात प्रायचित्त घेणं, हे परमेश्वराने आपल्याला खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे. ते प्रायचित्त आपण करत राहतो, परंतु परमेश्वराला समोर ठेवून आपण आपली जाणीव निर्माण करून अंतःकरणापासून जर ते केलं तर ती एक प्रकारची स्वच्छतेची अंघोळ आहे आणि ती अंघोळ जो करतो आणि त्यातून जो बाहेर पडतो तो खऱ्या अर्थाने परमेश्वराची प्राप्ती करू शकतो. आचार्य अप्रत्यक्षरित्या हे प्रायचित्तच करताय आणि त्या प्रायचित्ताच्या माध्यमातून प्रायचित्त कसं असावं किंवा कसं करावं, आपल्याला कशाची जाणीव असली पाहिजे ते आपल्याला आचार्य आपल्याला सांगताय. झाल्यावर भटोबास मातीकाम झालं, भटोबास नदीवर गेले, अंग धुवून भिक्षा करून आले आणि भिक्षा करून सर्वज्ञांची जोडी दृष्टीपत केली सर्वज्ञांना आणि नदीवर जाऊन जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये आपोआपच एक सात्विकता भरली आणि ती सात्विकता भरून त्यांच्या हृदयामध्ये जे भूतकाळ आहे आपला स्वतःचा तो त्यांना आठवला आणि त्यातून त्यांनी राखेचे टिळे लावले, पायाला चिंध्या बांधल्या, गळ्याला, दंडाला, शरीरावर ठिकठिकाणी राखेचे टिळे लावले. अशा प्रकारे पाय आधू असणाऱ्यांसारखं सोंग घेतलं, हातात 2 दगड घेतले आणि पाय फरफटत पांगळ्यासारखे हेलकाडीत श्रीचक्रराया, कैवल्यदानी, अचित्यानंद, कृपाळू, आर्तदानी अशा प्रकारे स्फुरेल ते परमेश्वराचं जे स्तुती आहे ते स्तुती करत करत शब्दांनी की वाटावं अशा शब्दांनी पुष्कळ स्तुती करत करत परमेश्वराकडे आलेले. आपण आंधळे आहोत, आपले पांगळे आहोत, आपण लंगडे आहोत, अनंत जन्मात, अनंत सृष्टीत मी किती वाईट कर्म केलेले आहे, मी कसा कर्म चांडाळी आहे, मी कसा दोषदर्शिका आहे. जे जे जीवामध्ये जे परमेश्वराने सांगितले जे दोष आहे त्या दोषाचं क्षालन करण्यासाठी त्या दोषाची कबुली देणं गरजेचं आहे. आणि ही सर्वात मोठी हिंमत आहे. ज्याला ज्ञान झालं, ज्याला समज झाला, ज्याला मुक्तीची चाड आहे, ज्याला परमेश्वर कळाला, परमेश्वराचा समर्थवाद कळाला, तो मात्र स्वतःच्या ज्या चुका आहे त्या अत्यंत नम्रपणे आणि अंतःकरण शुद्ध ठेवून कबुली करत असतो. कर्मराटेमध्ये पाहिलं की एखाद्याची जर चुकी झाली तर तो कबूल तर करत नाहीच, पण ती चुकी मी कशी केली नाही याच्यासाठी अधिक प्रयत्न करत असतो आणि अधिक कर्म जोडत असतो. पण ज्याला ज्ञान झालं, जाणीव झाली, बोध झाला, तो मात्र स्वतःच्या चुका कबूल करून अनंत जन्मात, अनंत सृष्टीत आणि आजही मी काय केलं आहे, काय करतो आहे याचं दुःख परमेश्वराकडे कडत असतो आणि परमेश्वराला आळवत असतो का मला तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही आहे आणि मला जर तुम्ही घेतलं नाही जवळ आणि ह्या दोषातून मला काढलं नाही तर कोण मला वाचवेल आणि कोण मला यातून काढेल. अनंत जन्मात, अनंत सृष्टीत मी नरकात गेलो
आणि ते नरक आपणास पावलं नाही, म्हणून मला परत नरदेहात या सृष्टीमध्ये आणून बोध दिला आणि बोध होऊनही बी मी परत तेच पूर्वीसारखंच माझ्या कुसंस्कारामुळे जर करत असेल तर मी परत नरकात जाईल आणि ह्या नरकातून तुम्ही परत मला काढाल, अनंत जन्मात अनंत सृष्टीत मी आपणाला किती त्रास दिला याची जाणीव जेव्हा होते तेव्हा मनुष्य खऱ्या अर्थाने प्रायचित्त करतो. आणि ते प्रायचित्त म्हणजे आपल्या शुद्धीकरणाचे आंघोळ आहे, शुद्धीकरणाचा साबण आहे. हे आपण जर करत राहिलो, परंतु नुसतं प्रायचित्त करायचं आणि परत त्याच चुका करायच्या, ती गुळगुळीतपणा जर निर्माण झाला, काठीण्य निर्माण झालं, तर त्या प्रायचित्ताला काय अर्थ उरणार नाही. त्याच्यामुळं एकदा केलेलं प्रायचित्त त्या चुका परत पुन्हा होणार नाही याची काळजी करून आपण त्यावरती चाललं तर परमेश्वर सहाय्य करतात. आचार्यांना ती एक मनामध्ये ती भावना निर्माण झालेली आहे आणि ते देवाला आळवताय, स्तुती करताय. दूरध्वनी ब्राह्मण, मी वृक्ष आहे, मी पांढरी देवळी क्रमून आलो, पांगुळा पाय दिदी, अनेक मंदिरं, अनेक देवळं, अनेक देवी देवता, अनेक ऋतुवैकल्य, अनेक कर्मकांड, अनेक अंधश्रद्धा मी जोपासल्या, बैरा झालो, मुका झालो, आंधळा झालो, परंतु तुमची कीर्ती ऐकून मी अनंत सृष्टी अतिक्रमून तुझ्या द्वाराजवळ आलेलो आहे, तुझ्याकडं आलेलो आहे. अगं ये श्रीचक्रधर राया, मी दुर्लक्षित किंवा दुर्दैवी, मी कर्मचांडाळ, मी पापी, अशा पद्धतीनं आचार्य आळवताय. निळे आकाश, पांढरे डोंगर, या अर्थात फार लांबून मी आलेलो आहे आणि खूप लांबून प्रवास करत करत मी थकलेलो आहे, परंतु आता मला तुझी जाणीव झाली, तुझा बोध झाला, तुझी ओळख झाली आणि तूच मला आता यातून काढू शकतो, वाचू शकतो. पांगळ्याला तू आत्तापर्यंत पाय दिले, आंधळ्याला डोळे दिले, मुक्याला वाचा दिली, बाहेऱ्याला कान दिले, पंखहीनास पंख दिले, सहाय्य केलं. अशा पद्धतीनं आचार्य अत्यंत दुःख करत खऱ्या अर्थाने अंतकरणापासून आचार्य देवाला आळवताय, प्रार्थना करताय. सारे भक्त लोक ते बघताय, देव समोर आहे आणि अत्यंत कुतूहलाने देव पाहत आहे आणि आचार्य मात्र खऱ्या अर्थाने देवाकडं प्रायचित्त घेत आहे. म्हणजे आचार्यांनी प्रायचित्त देवाकडे घ्यावं तेवढं ते भाग्याचे आहे, परंतु आज आपण तेवढं योग्य भाग्य जोडलं नसलं तरी आपण परमेश्वराला समोर ठेवून प्रायचित्त आपण घेत राहावं. त्यातून आपण सरळ किंवा स्पष्ट, पारदर्शक, स्वच्छ होत राहावं आणि त्यातूनच परमेश्वरापर्यंत आपण पोचावं. हीच या पाठीमागची आपण जर प्रेरणा घेतली तर आपल्या लक्षात येईल. तर ते आचार्य देवाला विनवत आहे की देवा, तुझी कीर्ती ऐकून अनंत सृष्टी घालून तुझ्या दाराशी आलेलो आहे. मला जर तू जवळ नाही केलं तर कोण मला जवळ करील, कोण मायेच्या पोटी मी रिगेल आणि कोण मला यातून काढेल. अशा पद्धतीनं अत्यंत डोळ्यात घळाघळा अश्रू वाहून खऱ्या अर्थाने दुःख करून, खऱ्या अर्थाने प्रायचित्त करून सर्वज्ञांची स्तुती करत करत आचार्य भोटोबास गरुडासनी बसून स्तुती करू लागले. सर्व शक्ती एकवटून मोठ्या आवाजात ते रडू लागले. हे श्रीचक्रधर आहे, परमानंदानी, इथे महादानी आहे. अशा प्रकारे कारुण्यपूर्ण संभाषण आचार्य करताय. भक्तजनांशी सर्वज्ञांनी हे सर्व बघितलं, सर्वज्ञ बघताय, असं नाना प्रकारचे ते स्तवन करताय आणि मग सर्वज्ञ बराच वेळ ते स्तवन करताय, प्रायश्चित्त घेताय, रडताय, दुःख करताय. सर्व भक्त लोक अत्यंत कुतूहलाने पाहत आहे. बाईसाहेब बघताय. बाईसांना असं वाटलं किंवा इतर भक्तांना असं वाटलं की आचार्यांना काहीतरी स्थिती झालेली आहे, त्या स्थितीच्या भरात ते करताय, परंतु तिथं स्थिती नव्हती किंवा स्थितीच्या भरातच नव्हती. ही खऱ्या अर्थाने खरी स्थिती आहे की जी आपण निर्माण करायची. आपल्या शुद्ध अंतकरणातून स्थिती निर्माण होत असते आणि ती आहे शुद्धतेची, ती सात्विकतेची. जेव्हा आपल्या मनामध्ये अंतकरण शुद्ध होऊन परमेश्वराची आवडी तोची व्हावं, तोची भेटावा हे निर्माण होतं, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण एकाग्र होऊन जातो, स्तब्ध होऊन जातो, स्वस्थ होऊन जातो, समाधानी होऊन जातो. ती एक प्रकारे परमेश्वराकडून आलेली स्थितीच असते, परंतु त्या स्थितीच्या भरामध्ये जे आपण करतो ते खरं असतं. आणि म्हणून स्थिती तरी परमेश्वर ही देवतेच्या माध्यमातून, देवतेच्या सुखाच्या माध्यमातून देतात, परंतु जर अंतकरण शुद्ध ठेवून परमेश्वराच्या समर्थवादाची निष्ठा जर आपण समजून घेतली, जाणून घेतली आणि तो देव आपल्याला जर आवडायला लागला खऱ्या अर्थाने, तर आपल्या मनामध्ये स्थिती होते आणि त्या स्थितीच्या भरात जे आपण प्रायचित्त करतो ते खऱ्या अर्थाने परमेश्वरापर्यंत पोचतं आणि आपण शुद्ध होत राहतो. तर त्यांना असं वाटतं की ती स्थिती, परंतु ती स्थिती नव्हती. आचार्यांच्या मनातलं खऱ्या अर्थाने अंतकरण शुद्धतेच्या माध्यमातून निर्माण झालेली ती सात्विकता होती, ते प्रायचित्त होतं, ते दुःख होतं. आणि मग आचार्यांना देव म्हणतात, सर्वज्ञ म्हणतात, पुरे भाटा पुरं, आता पुरे झाले म्हणे, आता बस झालं. बाईसांना सर्वज्ञ, बाई पोर जीवा हुबेहूब
प्रायचित्त करतोय, नाटक करतोय, आला आहे म्हटले. तर बाईसा म्हणाल्या, हो बाबा. सर्वजण म्हणले, अशा पांगळ्याला काय द्यावं म्हटले. बाईसा म्हणले, बाबा बाबाचं सेवादास्य द्यावं, बाबांना जे वाटेल ते द्यावं म्हटले. आता बाईसांच्या लक्षात येतं आहे की आता आपण काय सांगावं म्हटले. सेवादास्य द्या, जे वाटेल बाबांना, जे द्यायची इच्छा आहे ते द्यावं. आता देवसुद्धा प्रसन्न झालेले आहे त्यांच्या त्या स्तुतीनं, त्यांच्या त्या प्रायचित्तानं, त्यांच्या त्या दुःखानं. खऱ्या अर्थाने त्यांनी जे केलेलं आहे त्यातून देवसुद्धा प्रसन्न झाले. आणि देव म्हणतात, येथूनही वानरशा काही न द्यावं. मला वानरशाला काय देऊ वाटत नाही, मला तर असं सर्व द्यावं असं वाटतं, सर्व देऊन टाकावं असं वाटतं. परिपोरा जीवाशी विज्ञान देऊ नये. मला सर्व द्यावं असं वाटतं, परंतु विज्ञान देऊ नये आणि मी देणार पण नाही. कारण का, हे विज्ञान जर दिलं तर पोर हा भलतंच करील आणि त्याला काहीतरी करायला वेळ लागणार नाही आणि तो धर्मावरून जाईल, देवावरून जाईल, मुक्तीवरून जाईल, प्राप्तीवरून जाईल. आणि मग असं सांगितल्यानंतर बाईसा म्हणाले, हो का बाबा, तर मग बाबाचं अखंड सन्निधानच द्यावं म्हटले, ते काही देऊ नका म्हटले. कारण विज्ञान ही एक प्रकारे चमत्कार आणाचं आण करणे, जे नाही आहे ते दाखवणे, जे आहे ते न दाखवणे, अशा पद्धतीनं. आणि जग सारं चमत्काराला भुललेलं आहे आणि त्या चमत्काराला नमस्कार करायला लागले का त्या जीवामध्ये माठ्या डोळे जाते, अर्थात अहंकार यायला वेळ लागत नाही. तो ईश्वर पुरुष म्हणून पूजायला लागल्यानंतर तो धर्मावरून जातो. आणि द्वादशांना तिची इच्छा होती की देवासारखंच लोकांनी मला पूजावं, भलावं, देवाकडून जे इतरांना होतं ते माझ्याकडून व्हावं. त्यांनी विद्यावंत ही एक प्रवृत्ती आहे. आणि इकडं आजही काही लोकांमध्ये अज्ञान जर असेल तर त्यांना असं वाटतं की माझ्यामध्ये काहीतरी निर्माण झालेलं आहे आणि मला काहीतरी येतं आहे. अर्थात धर्माच्या नावाखालचं ते सर्व अज्ञान आहे, थोतांड आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही दांभिकतापासून आपण जपून राहिलं पाहिजे. कारण परमेश्वर स्पष्ट सांगतात की जीवाला सर्व द्यावं असं वाटतं, परंतु विज्ञान मी देत नाही आणि देणार नाही. याचा अर्थ परमेश्वर बोध देतात. त्या बोध हीच एक खूप मोठी शक्ती आहे आणि ती शक्ती जर जागृत ठेवली आपण तर परमेश्वराची आवडी, आणि त्या परमेश्वराच्या आवडीत आपल्याला दुसरं काही करायची इच्छाच होणार नाही. फक्त आणि फक्त देव व्हावा, तोची व्हावा, तोची भेटावा, ही भावना निर्माण होऊन सातत्यपूर्ण त्या आचारावरती, त्या विधीवरती आपण चालत राहू. परंतु बाकी दुसरं काही करण्याची गरज राहणार नाही. पण दुसरे काही करतात याचा अर्थ ते धर्मावरून गेलेले आहे, त्यांचा बोध गेलेला आहे. ते विकार प्रमादिया झाले, विकल्प प्रमादिया झाले, हिंसा प्रमादिया झालेले, हे आपण ओळखावं, ही जाणावं. अन्यथा आपणही त्यांच्या संस्काराने जर चाललो, त्यांच्याच पाठीमागं चाललो आणि यांना काहीतरी येतं असं समजलो तर आपणही विकल्पाला जाऊन या धर्मापासून जाण्याची शक्यता आहे. म्हणून परमेश्वर म्हणतात, सर्व काही जीवाला द्यावं असं वाटतं, परंतु विज्ञान देऊ नये. कारण विज्ञान जर दिलं तर तो काय होईल आणि काय करील आणि इथून कसा जाईल हे सांगताच येत नाही. बाईसा म्हणत्या, मग बाबा तुम्ही त्यांना अखंड सन्निधानच द्या. आणि भटोबासांनी श्रीकारांनी, भटोबासांना बी देवानी मग थांबवलं श्रीकारांनी. पुरे झाले भटो, आता पुरे झाले. अशा पद्धतीनं आता सर्व भक्त आश्चर्याने पाहत आहे. आजूबाजूला त्यांना एक वेगळा नजारा, एक वेगळं वर्णन, एक वेगळं पाहायला भेटलं अलौकिक असं. तेव्हा औसासुद्धा शेजारीच आहे आणि मनामध्ये असं काही बघितलं तर आपोआपच आपल्याला वाटतं की अरे माझ्याही मनात असं यावं, मला बी काहीतरी देवाने द्यावं. आणि म्हणून औसा स्वामींना म्हणते, जी स्वामी जगन्नाथा, सेवादास्य बी नागदेवाचंच आणि स्तुती नागदेवाची. सेवादास्याशिवाय देव प्राप्त होत नाही. मग आम्ही काय मरावं का म्हटले. आम्हाला काय देता तुम्ही, आम्ही काय करू शकतो. जर सर्व आचार्यांना देता हे तर आम्ही काय मरावं का म्हटले. आणि सर्वजणले नाही का मराल कशाला म्हटले. हे अत्यंत महत्त्वाचं. हे जर आपण समजून घेतलं तर औसाच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वर प्राप्तीचा अत्यंत सोपा आणि सरळ उपाय सांगितलेला आहे. परंतु त्या उपायावरती जाणं इतकं सोपं नाही. त्याला अत्यंत अंतःकरण शुद्ध असावं लागतं. त्या अंतःकरणा शुद्धातून परमेश्वराच्या प्राप्तीची चाड असावं लागते आणि त्यानंतरच ते निर्माण होऊ शकतं. देव म्हणतात, औसा तुम्ही मराल कशाला, तर आम्ही काय करावं म्हटले. औसा म्हणले, तर आम्ही काय करावं सांगा तरी. सर्वजण दास होणं पुरे नाही का म्हटले. अहो मी देवाची दास आहे, मी धर्माची दास आहे. आणि ही भावना जर निर्माण झाली तीच परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत तुम्हाला घेऊन जाईल आणि तेच तुम्हाला परमेश्वर प्राप्त करून देईल. हेच पुरे आहे, हेच भरपूर आहे म्हटले. पण तुम्ही दास व्हा म्हटले. परंतु दास होणं इतकं सोपं आहे का. त्याच्यासाठी परमेश्वर फुटाणेकारांचा दृष्टांत सांगतात. म्हणले कोणी फुटाणेकार असतो, तो फुटाणे बनवताना ती एक प्रक्रिया जर आपण बघितली, एक कधीतरी फुटाण्याचं दुकान जर असतं त्याच्यासमोर जाऊन उभं राहावं. ते 3 टोकऱ्या ठेवलेल्या असतात. त्या 3 टोकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या वाळू ठेवलेल्या असतात. एक बारीक असते, त्याच्यापेक्षा थोडीशी जाड, त्याच्यापेक्षा थोडी जाड, अशा पद्धतीनं ती वाळू ठेवलेली असते. तर तो काय करतो, ते जे फुटाणे करण्याची जी प्रक्रिया आहे
ती आपण समजून घेतली तर लक्षात येईल आणि देवाने त्याच प्रक्रियेद्वारे हा जीवाला अयोग्यातून मी कसा योग्य करतो आणि योग्यता निर्माण झाल्यानंतर तो कसा परमेश्वराच्या प्राप्तीला तयार होतो तो जीव, हे परमेश्वर सांगताय की तो जे चणे आहे म्हटले तो एका वाळूत घालतो, नंतर व्यवस्थित झाल्यानंतर तो दुसऱ्या वाळूत घालतो, मग तिसऱ्या वाळूत घालतो. त्याच्यामधलं जे हिरवटपणा आहे, कठीणत्व आहे, हे दोन्ही दोष जे आहे ते निघून जातात म्हणले त्यामुळं. आणि मृदुत्व येतो म्हणजे काय, अत्यंत लवचिक होतो. एकदम टणक असलेला जो चणा आहे तो अत्यंत मृदू होतो, नरम होतो. आणि मग ते टरफलं त्याचं जे आहे ते वरतून फुगतं आणि मग त्याला आपल्याला खायची इच्छा होते. गुळाबरोबर खावं असं सारखं वाटत राहतं आणि ते शरीराला धष्टपुष्टता निर्माण करतं म्हटले. तसे परमेश्वर जीवाशी बोधदातृत्व करतात. त्याचप्रमाणे परमेश्वर बोधदातृत्व करतात म्हणजे पहिल्या टोकरीमध्ये देवाने आपल्याला टाकलेलं आहे. बोधदातृत्व केल्यानंतर त्यातून परत मग आपल्याला त्या बोधाची शक्ती देतात, अप्रोक्ष ज्ञान देतात, सामान्य ज्ञान देतात, विशेष ज्ञान देतात, अयोग्यता फेडतात आणि मग प्राप्तीला नेतात. अशा पद्धतीने परमेश्वर म्हणतात की हा जीव प्राप्तीला नेण्यासारखं योग्य आम्हीच करतो, परंतु ते योग्य जरी आम्ही करत असलो तर त्याची ती तयारी पाहिजे, त्याची ती इच्छा असली पाहिजे, त्यालाही ते प्रायचित्त अर्थात त्याची जाणीव त्याला झाली पाहिजे की मी कोण होतो, कुठून आलो, कसं आलो, मी कसे अनंत जन्मात अनंत सृष्टीत कसे असंत कर्म केले, कोणत्या नरकात गेलो, ते दुःख मला माझं देवाला बघवलं नाही म्हणून त्या देवाने पुन्हा पुन्हा मला कसा बोध दिला आणि त्या बोधाद्वारे आता परमेश्वराला मी प्राप्त कसं करायला पाहिजे याची आचार विचार प्रणाली याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. आणि ही जाणीव जेव्हा होते तेव्हाच परमेश्वर म्हणतात आम्ही तुम्हाला योग्य करू. आणि योग्य केल्यानंतरच मग शाब्दज्ञानातून अपरोक्षात, अपरोक्षातून सामान्यात, विशेषात अशा पद्धतीनं मग कर्माचा नाश, मळाचा नाश, अयोग्यतेचा नाश करून परमेश्वराच्या प्राप्तीला योग्य करतो. त्यासाठी आम्ही दास आहोत हेच पुरे आहे म्हटले, परंतु आम्ही तुम्हाला आता जो बोध दिला त्या बोधाचं कार्य जे आहे, जे बोधाची जी कड आहे ही मात्र जीवाची आहे, ती स्वातंत्र्य जीवाची आहे. त्यांनी ती जर करायला सुरुवात केली तर मग आम्ही त्याला योग्य करतो. अशा पद्धतीनं आचार्यांनी जे प्रायचित्त केलं ते प्रायचित्त जर आपण समजून घेतलं तर त्या प्रायचित्ताच्या माध्यमातून आपण प्रायचित्त जर केलं ती प्रेरणा घेऊन तर नक्कीच ते परमेश्वरापर्यंत पोचेल. आणि मी परमेश्वराचा धर्माचा दास आहे म्हणजे आपल्यामध्ये एक नम्रता, रंकपणा जर निर्माण आपण करू शकलो तर त्यातून परमेश्वर आपल्याला या फोटानेकाराच्या दृष्टांताच्या माध्यमातून न्यायाने आपल्याला योग्य करतात. परंतु ती योग्य करण्याची जी प्रक्रिया जरी परमेश्वर करत असले तर त्याची तयारी मात्र जीवाची असली पाहिजे, मानसिकता जीवाची असली पाहिजे, वासना जीवाची असली पाहिजे. चतुर्विध दुःख आणि प्रार्थनेतून तोची व्हावं, तोची भेटावं ही भावना निर्माण झाली पाहिजे. त्यामुळं तो भाव एकदा निर्माण जर आपण करू शकलो त्यानंतर देवाची प्रक्रिया सुरू होते आणि मगच परमेश्वराच्या प्राप्तीला आपण योग्य होतो. अशा पद्धतीनं परमेश्वरांनी औसांच्या माध्यमातून, आचार्यांच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठा समज आणि ज्ञानबोध जाणीव करून दिलेली आहे. एके दिवशी असं सर्वज्ञांच्या नदीच्या काठावर खडकावर उत्तरेकडे श्रीमुख होतं, आसन झालेलं होतं आणि मार्तंडा भिक्षाला गेले. आता जीवाच्या प्रवृत्ती, आचार्य ही एक प्रवृत्ती आहे, परत औसा ही एक प्रवृत्ती आहे. आता नीच प्रवृत्ती काय असते मार्तंड, तर ही पण एक प्रवृत्ती आहे. म्हणजे प्रत्येक लीळेमध्ये परमेश्वराने जो बोध आणि जाणीव समज दिलेला आहे त्याबरोबर जीवाची प्रवृत्त्या कशा असतात आणि त्या प्रवृत्तीतून आपण कसं बाहेर पडावं यासाठी जे साधन दिलेलं आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. तोच आचार आहे, तीच साधना आहे, तीच धार्मिकता आहे. आता मार्तंड ही एक प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती आपल्यासमोर परमेश्वर आणतात. तेव्हा ते भिक्षेला गेले. भिक्षे करून आल्यानंतर सर्वज्ञांना धुळी दृष्टीपूत केली, दंडोत घातली, चरणावर मस्तक टेकवलं आणि जवळच बसले. तर भूतानंदांची एक लेक वाडेगावला होती. भूतानंदांची जी एक लेक आहे ती त्या गावाला होती आणि त्याच गावाला हे भिक्षाला गेलेले होते. अर्थात अनेक वेळा यांनी चोरी केलेली आहे, अनेक वेळा खोटं बोललेलं आहे आणि देवाने त्याची जाणीव करून जरी दिली तरी तो त्यातून बाहेर पडत नाही. कारण हा प्रसव कर्मराटीमध्ये त्याचा संस्कार त्यांनी अनैतिक केलं, खोटं बोललं, भामटेपणा केला. तो मग दैवराटीत आला, दैवराटीत नामधारकाशी केलं, वासनिकाशी केलं, साधू संतांशी केलं, मार्गातही त्यांनी तसंच केलं आणि तो जो प्रसवाचा वेल आहे तो परमेश्वरापर्यंत गेला. परमेश्वरापर्यंत गेल्यानंतरही त्याचा जो वेल किंवा त्याची जी संस्कृती आहे, ते जो कुसंस्कार आहे तो मात्र गेला नाही आणि म्हणून त्याला परमेश्वराने सन्निधान देऊनसुद्धा तो असन्निधानातच राहिला. परमेश्वर द्यायला आसुसलेले आहे परंतु त्याला घेता आलं नाही. यातून जर आपण शिकलो तर कोणतीही प्रवृत्ती जी आहे ती नीच प्रवृत्तीचा प्रसव वाढत असतो
आणि ऊर्ध्वगतीची प्रतिकारांता वाढत असते. त्याच्यामुळं आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या विचारामध्ये जे जे वाईट आहे त्याचा प्रसव मोडून त्याचा वाढणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्या दिवशी मार्तंड तिच्याकडे भिक्षाला गेलेला होता. तिनं त्यांना उठणं लावून आंघोळ घातली, जेवायला वाढलं आणि ते जेवून आले. तिथं आता जेवला तो, परंतु नाटक मी भिक्षाला गेलो आहे आणि देवाला समजलं पाहिजे, कळालं पाहिजे की मी भिक्षा करून आलो आहे, अशा पद्धतीनं तिथंच तिच्याकडून जे उरलं सुरलं आहे ते घेतलं आणि देवाला दृष्टीपत करून तसं काय मी भिक्षा करून आलो आणि भिक्षाच खातोय, देवाच्या समोर बसला आहे. देव विचारतात, का हो तुम्ही कुठे गेला होतास म्हटले. आता देवाला सर्व माहिती आहे ना, अनेक प्रसंगानुसार अनेक लीळेतून देवाने जाणीव करून दिलेली आहे, परंतु जी एक प्रवृत्ती आहे त्याला ते कळतच नाही, समजतच नाही. मार्तंड म्हणाले, जी मी भिक्षेला गेलो होतो म्हटले. अशा प्रकारे ते खोटं बोलले. सर्वजण म्हणले, मार्तंड तुम्ही सदा कदा आमच्याशी खोटं बोलता. तर तो मार्तंड म्हणतो, जी मी खोटं कशाला बोलेल म्हटले. म्हणजे आता देवाने स्पष्ट त्याची चोरी पकडलेली आहे, तो खोटा बोलतोय तरी तो म्हणतो मी खोटा कशाला बोलन म्हटले. सर्व म्हणले, पुरावा द्याल का म्हटले, दिव्य कराल काहीतरी. जसं आपण एखादा म्हणतो ना की तू सबूत दे, मग प्रमाण दे, तशा पद्धतीने देव म्हणतात तू द्याल का. तर मार्तंड म्हणतो हो जी देईल. आणि मग सर्व म्हणले, घाला पाण्यात हात म्हटले. पाण्यात हात घाला म्हटलं, समोर पाणी आहे भांड्यामध्ये आणि ते हो का जी म्हणून पाण्यात हात घालू लागले. तर पाण्यात हात घालताना सर्वज्ञांनी त्याचा हात वरचेवर धरला आणि सर्व म्हणले, हे काय हो, पाणी म्हणून हात घालत आहात, एवढा हात घालता होता तर तुमचा हात जळून गेला असता म्हटले. एक लटिके बोला ते बोला, पण पाणी तो हात सुवा ते करते. म्हणजे खोटं बोलतो तर बोलतो आणि प्रमाण सबूत मागितलं तर ते सुद्धा करायला तयार होतं. म्हणजे एखाद्यामध्ये धारिष्ट असतं, खोटं बोललेलं असतं पण तो कधीच कबूल करत नाही आणि त्यासाठी तो कितीतरी शब्दाय घेतो, स्पष्टीकरण करत राहतो, आकांड तांडव करतो, मी का असं आहे का, मी तसं आहे का असं म्हणतो. अशा प्रवृत्ती आपल्याला आजूबाजूला दिसतात. परंतु जी चुकी आहे ती खऱ्या अर्थाने कबूल करून त्याचं प्रायचित्त घेण्याची तयारी जो ठेवतो तो खऱ्या अर्थाने दैवराटीचा, परमेश्वराचा भक्त असतो. आणि ही हिंमत आपल्यामध्ये असली पाहिजे. एक तर चुकी होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. कळत न कळत आपल्याकडून चुकी जर झालीच तर ती कबूल देण्याची हिंमत आपल्यामध्ये असली पाहिजे. ती हिंमत असल्यानंतर त्याचा जो दंड आहे तो आपण घेण्याची तयारी असली पाहिजे. नाहीतर यदाकदाचित आपण जरी ती हिंमत नाही ठेवली, दंड नाही घेण्याचा प्रयत्न केला तरी तो दंड आपल्याला होणारच आहे. कारण ते कर्म जे आपण केलेलं आहे त्या कर्माचा भोग आपल्याला भोगावाच लागणार आहे. फक्त आता इथं दृष्टपर व्हायचं तर अदृष्टपर ते होणारच आहे. म्हणून आपण कधी कोणाला फसवू शकत नाही, आपणच आपल्याला फसवत असतो. ज्यावेळेस एखाद्याला आपण फसवलं, खोटं बोललो, भामटेपणा केला तर आपल्याला असं वाटतं की मी जिंकलो, परंतु आपण हारलेलो असतो. कारण ते कर्म आपण जे केले त्या कर्माचा भोग, त्या कर्माचा लेप आपल्याला लागलेला असतो आणि भविष्यामध्ये आपल्याला तो भोगावाच लागतो. याचा अर्थ आपण फसलेलो असतो. म्हणून जर कोणाला फसूच शकत नाही, आपणच फसणार आहे, तर आपण का खोटं बोलावं, का वाईट करावं, का अनैतिकता करावी, याचा जर विचार केला तर आपण खऱ्या अर्थाने धर्मावरती चालायला सुरुवात करू आणि परमेश्वर प्रसन्न होऊन आपल्याला सहाय्य पण करतील. परमेश्वर त्या मार्तंडाला म्हणतात, खोटा बोलतो तो बोलतो आणि वरून सबूत देण्याचा प्रयत्न करतो. जर तुझा हातच म्हणे जळाला असता आणि मग ते गप्प राहिले, तेवढ्यात बाईसा पण आरोग्यासाठी विनंती करायला देवाकडे आल्या आणि देव म्हणतात, बाई तुमचा हा मार्तंड बघा कसा आहे म्हटले, आमच्याशी नेहमी खोटा बोलत असतो, पुरावा म्हणून द्या म्हटलं तर मागे पुढं पाहत नाही म्हटले, त्याचा हात जळाला असता. असं बाईसांना सांगितल्यानंतर बाईसा मात्र आता त्याला ओरडायला लागल्या, शिव्या द्यायला लागल्या, त्याच्या घागरा बांधायला लागला. अशा पद्धतीनं शिव्या देऊन रागावल्या. परंतु अनेक वेळा असे प्रसंग आलेले. चारनेरला सुद्धा देवाने तेच सांगितलं, बाईसांनी त्याची कड घेतली, परंतु समोर आलं ते सर्व खोटं. त्यांनी चोरी केली, त्यानं खोटं बोललं, त्यांनी जे बी केलं तेच देवाने समोर आणलं, परंतु त्याची प्रवृत्ती मात्र कधीच गेली नाही. त्यांनी कधी चुकी कबूल केली नाही आणि म्हणून त्याला परमेश्वरांना बोधही देता आला नाही. त्याला बोध न देता आल्यामुळं त्याचं जे समोर हित होणार होतं तेही त्याला करून घेता आलं नाही. म्हणजे परमेश्वराने आपल्याला संधी दिलेली असते, परंतु ती हित करून घ्यायचं की नाही हे आपल्यावरती असतं. परमेश्वराने बोध दिला आहे, जाणीव करून दिलेली आहे. ती जाणीव आणि बोध आपल्या जीवनात उतरून जर आपण त्या संधीचं सोनं केलं तरच आपल्याला ते प्राप्त होणार आहे. परमेश्वराने त्या मार्तंडाला कळत न कळत त्यांनी जे मिळवलेलं असेल ती कणवेपोटी सन्निधान दिलं आहे आणि वेळोवेळी जाणीव करून दिलेली, परंतु तो त्यातून बाहेरच पडत नाही. म्हणून आपण जोपर्यंत आपल्या चुका कबूल करत नाही, जोपर्यंत आपण त्या चुका कबूल करून दंड घेण्याची तयारी ठेवत नाही, प्रायश्चित्त करत नाही, तोपर्यंतही आपल्याला बोध
बोधाची शक्ती परमेश्वर बहाल करू शकत नाही आणि आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाता येणार नाही. म्हणून आपण आपल्या चुका कबूल करणं, त्याचा दंड करणं, चुका न करण्यासाठी प्रयत्न करणं ही दैवराटी आहे. हा परमेश्वराचा भक्त आहे आणि परमेश्वराची भक्ती आहे, हीच साधना आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग बटिका येत हसताई लटिके न बोली जेव, म्हणजे तुम्ही गमतीनं सुद्धा आमच्याशी खोटं बोलू नका, कारण तो प्रसव तुमचं इथपर्यंत आलेलाच आहे, परंतु त्याच्यातूनच तुमचं आईत होईल. म्हणून सन्निधानी असूनही अधीनता नाही, सन्निधानी असूनही आज्ञा प्रतिकाळ करत नाही, ते असन्निधानच आहे. तसं मार्तंडाला असन्निधानच आहे. आणि असन्निधान कशामुळं आहे तर आज्ञा प्रतिपालन करत नाही. आणि आज आपण परमेश्वरांनी सांगितलेली जी आज्ञा आहे, आचार आहे, विचार आहे, तत्व सिद्धांत आहे, आपल्या जीवनात उतरवले, अर्थात आज्ञा प्रतिपालन केलं तर आपल्याला सन्निधानच आहे, सहाय्यता आहे आणि परमेश्वर प्राप्तीला घेऊनच जाणार आहे. म्हणून आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. एके दिवशी असा सकाळचा पूजा अवसर झालेला आहे. सर्वज्ञानी भोटोबासांना राक्षस भुवनाला कामासाठी काहीतरी व्यापारासाठी पाठवलं होतं. भोटोबास ते काम करून पंचेश्वरावरून आले, परंतु पंचेश्वराला स्मरण चिंतन किंवा काही केलं नाही. ते तसेच आले, दंडोदगाती चरणावर मस्तक टेकवलं आणि सर्वांनी विचारलं, काय हो पंचेश्वरावरून आलात? देव म्हणतात, हो आलो. पंचेश्वराला गेला होतास का म्हटले नाही गेलो. सर्वांना आता हे होतं ते तर जायचे, म्हणजे आम्ही जिथं होतो, उठलो बसलो, तिथं जो संबंध दिलेला आहे, आम्ही आमची शक्ती निक्षेपिली, तुम्ही तिथं जायला पाहिजे. आमचा संबंध जो आहे तो नमस्कारावा, आमचा संबंध आहे तो वंदावा, म्हटले आठवण करावी. अशा पद्धतीने देवाने त्यांना एक आचार सांगितलेला आहे. आणि आचार्यांना अनुसरण झालं म्हणजे सारं ज्ञान झालं असं नाही. अनुसरल्यानंतर खऱ्या अर्थाने अभ्यासाला सुरुवात होते, ट्रेनिंगला सुरुवात होते. जसं एखादा मुलगा शाळेत घातल्यानंतर अभ्यास करतो आहे, जाण्याच्या अगोदर अभ्यास करून मग शाळेत जात नाही, शाळेत जाण्याचा उद्देशच अभ्यास करणं. तसं अनुसरण्यानंतर अभ्यास करायला सुरुवात होते. खऱ्या अर्थाने अनुभव घ्यायला, अनुभूती घ्यायला, आचार करायला सुरुवात होतात. बरेच लोक आहे त्यांच्यामध्ये एक भ्रम आहे की अनुसरत का नाही तर मला ज्ञान नाही, अजून माझा अभ्यास चालू आहे, ज्ञान करून घेतो, समजून घेतो आणि मग अनुसरतो. तसं पाहायला गेलं तरी अनुसरण हे त्यानंतर शाळेत जाणं आहे आणि त्यानंतर अभ्यास करणं आहे, त्यातून अनुभूती प्रचिती येणं आहे. आचार्यांना अनुसरण झालेलं आहे, बोध झालेला आहे, तरी देव प्रसंगानुरूप कळत न कळत त्याच्याकडून जे होतं त्यांच्याकडून त्यांना समज देत आहे, ज्ञान देत आहे, बोध देत आहे. आता आचार्य पंचेश्वरला गेले नाही, देव सांगताय अहो तुम्ही जायला पाहिजे होतं, तिथं मी थांबलेलो आहे, तिथं वंदन तुम्ही करायला पाहिजे होतं, अशा पद्धतीनं तिथं तुम्ही जा, असा आमचा संबंध आहे तो नमस्कारावा. परंतु वंदन जे आहे, परमेश्वराचा संबंध आहे तो वंदन करायला लावलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण त्या ठिकाणीच परमेश्वर म्हणून अशी विशिष्ट बुद्धी निर्माण झाली आणि सर्व काही परमेश्वराच्या ठिकाणी जे करतोय किंवा करत आलो, जे भक्त लोक करत आले तसं जर आपण करायला लागलो तर हे बी अन्यथा ज्ञान आहे. ते वंदनासाठी आपल्याला उपलब्ध परमेश्वरांनी करून दिलेलं आहे. वंदन करावं, त्या वंदनाच्या माध्यमातून देवाला आठवावं, ती लीळा आठवावी, ते चिंतन करावं, ते हृदयामध्ये एक सात्विकता निर्माण, दुःख करावं, हे त्याचं उद्देश आहे. म्हणून ते आपण समजून घेतलं पाहिजे. आचार्यांना देव सांगतात की तुम्ही कधीही आम्ही जिथं गेलो, उठलो बसलो, ते अत्यंत गहन आहे म्हटले, तिथं मन लावावं, तिथं ते आठवावं, तिथलं त्याला वंदन करावं. आणि मग भोटोबासांना बरंचसं निरूपण केल्यानंतर ते हो काजी म्हटले आणि त्यांनी चुकी मान्य केली आणि इथून पुढं देवा आम्ही असं करणार नाही हे सांगितलं. अर्थात परमेश्वरांनी स्थानाच्या संदर्भात, विशेषच्या संदर्भात, प्रसादाच्या संदर्भात हे खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. परंतु आजच्या काळामध्ये हे तत्त्वज्ञान यथार्थपणे आपण न समजून घेता धावल्यामागं धावतो. देवपूजा म्हटली का गर्दी असते, परंतु त्या गर्दीच्या पाठीमागं जर 4 प्रश्न विचारले कोणाला तर सांगता येणार नाही. एक भाव निर्माण झालेला असतो, एक मॉब सायकॉलॉजी निर्माण झालेली असते आणि मग आपली ती नुसती देवपूजा केल्याने, प्रसाद वंदन केल्याने योग्यता वाढेल, परमेश्वर प्राप्त होईल, ही भोळी आशा आपण ठेवून जे आपण करत आलेलो आणि त्या गर्दीत घुसलो आहे ते मात्र आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार नाही. ह्या जरी समज आपण घेतला तर त्याच्याशिवाय ज्ञानाशिवाय, त्या ज्ञानाच्या नंतर वैराग्याशिवाय, वैराग्याच्या नंतर विरक्तीशिवाय आणि विरक्तीच्या नंतर परमेश्वराने सांगितलेली जी आज्ञा आहे, आचार आहे, ते केल्याशिवाय आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाता येत नाही. म्हणून देवाने ज्ञानमोचक सांगितलं आणि ते ज्ञान असेल तर बाकीचं साऱ्या गोष्टी करण्याला अर्थ आहे. ज्ञान नसेल तर साऱ्या गोष्टी जरी केल्या त्याला काहीच अर्थ नाही. हे जर समजून घेतलं तर नक्कीच आपल्याला परमेश्वर प्राप्त होईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.